नमस्कार, मी अनुराधा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे रेणुका मातेची कथा. रेणुका म्हणजे एकवीरा आणि एकवीरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरी त्या दोन्ही देवींची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्ही शक्तिस्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. कारल्याची आई श्री एकवीरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहे. राजा रेणू काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती. ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यासाठी त्यांनी पुत्र कामेटी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते. ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. रेणुकेला 5 मुलं झाली. त्या 5 नावे रुमावंत, सुशेषा, वसु, विश्वासू आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली. तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला. ते अदृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली. तिकडे ऋषी जगदम्नी रेणुकेचे बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नींनी अंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या 4 मुलांना केली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावध्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृत बंधू जिवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले. रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण होती. तिचा नवरा शस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिषती नगरीत राज्य करीत होता. एकदा शस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदम्नीने पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जगदम्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला आणि मग त्याने आपल्या सैन्यांच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कामधेनूच्या शक्तीने आश्रमवासी यांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाच्या झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जगदम्नीचा वध केला. नंतर मेहुणी रेणुकेवर 21 वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय शस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळा ही पृथ्वी निःक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला आणि असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला.